नमस्कार मित्रांनो, आपल्याला 10वी नंतर ॲडमिशनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार ते आपण आपल्याला सांगत आहेत। सर्वात अगोदर आपण जातीचा दाखला बघितला, त्याच्यानंतर डोमिसाईल बघितला। आता तिसरा डॉक्युमेंट आहे आपलं उत्पन्न दाखला। हा उत्पन्न दाखल्याला आपल्याला ॲडमिशनसाठी स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी हा आवश्यक असतो। हा उत्पन्न दाखला 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत व्हॅलिड असतो। जर आपण अगोदर काढलेला असला तर 1 एप्रिल नंतर आपल्याला पुन्हा हा नवीन काढावा लागतो। याच्यासाठी डॉक्युमेंट असे लागतात: वडिलांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, एक फोटो आणि तलाठी उत्पन्न दाखला। तलाठी उत्पन्न दाखला आपल्याला तलाठी आपल्याला उत्पन्न दाखला भरून देतात। काही वडील आपले शेती करतात किंवा मजुरी करतात, त्या हिशोबाने तलाठी आपल्याला भरून देतात। जर ज्यांचे वडील नोकरीवर आहेत त्याच्यासाठी 16 नंबर फॉर्म सोबत जोडायचा। 16 नंबर फॉर्मवरून तलाठी साहेब आपला फॉर्म भरून देतात। व हे सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्या जवळच्या सेतू केंद्रावर लवकरात लवकर जमा करावे। कारण की काय होते, निकाल लागल्यानंतर ॲडमिशनची घाई होते व सर्वच जण एकाच वेळेस घाई करतात, त्यावेळेस दाखले बनवायला टाईम लागतात। म्हणून 1 एप्रिल पासूनच आपले दाखले बनवणे चालू करून घ्यावे। धन्यवाद मित्रांनो।